हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंद गतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. बायका वसूल करतेस बाबा, करतेस बाबा. तुकाराम, हे तुकाराम. हे शाळेला गेल्या ती. आई, शाळेला गेला? अरे बा नाही सांगायचं तर पटेलाशे बॉल बॅडे. वहिलाला म्या शाळेलाच गेलतो, म्हणजे फॉर्म स्कूलला. जिथं शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात, जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशकं उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. हे धर लाला, तुझं कर्ज फिटलंय. राज्यात 1401 गावे, 1664 वाड्यांमध्ये पाणी टंचाई. उन्हाळा आणखी तीव्र होण्याचा अंदाज. खरीपात पेरणीसाठी 17 लाख टन बियाणं. नांदेड विभागात 1 कोटी टन ऊस गाळप. आणि सोलापुरात नियंत्रित शेतीसाठी 5 कोटी 67 लाखांचे अनुदान. नमस्कार, आता पाहूयात सविस्तर वृत्त. भाजून काढणाऱ्या उन्हामुळे राज्यातल्या सगळ्याच विभागांमध्ये पाणी टंचाई जाणवू लागली आहे. राज्यातली 1401 गावं, 1664 वाड्यांमध्ये पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. या लोकांना पाणी पुरवठा करण्यासाठी 1686 टँकर सुरू करण्यात आल्याची माहिती राज्याच्या पाणी पुरवठा विभागातर्फे देण्यात आली. गेल्या वर्षी पावसाने सर्वाधिक ओढ दिलेल्या मराठवाड्यामध्ये पाणी टंचाईची स्थिती सर्वाधिक गंभीर आहे. मराठवाड्यातील 971 गावं, 339 वाड्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी सर्वाधिक 1256 टँकर सुरू आहेत. गेल्या काही दिवस सातत्याने वाढणाऱ्या तापमानामुळे विदर्भात उष्णतेची लाट आली आहे. चंद्रपूरमध्ये गेल्या आठवड्यात उच्चांकी 45.1 अंश तापमानाची नोंद झाली, तर राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 40 अंशाच्या वर गेला आहे. येत्या आठवड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. गेल्या आठवड्यात राज्याच्या काही भागात तुरळक पाऊस पडला. या आठवड्यातही काही भागात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. येत्या खरीप हंगामासाठी विविध पिकांच्या बियाणे बदलाच्या दरानुसार राज्याला 16,64,114 क्विंटल नवीन बियाण्यांची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात महाबीज, राष्ट्रीय बीज निगम व खाजगी कंपन्यांमार्फत 17,10,920 क्विंटल बियाण्यांचा पुरवठा करण्यात येणार आहे. कृषी आयुक्तालयामार्फत राज्यातील सर्व बियाणे उत्पादकांची बैठक आयोजित करून सर्वांकडून हंगामासाठीच्या बियाणे उपलब्धतेचं आणि पुरवठ्याचं नियोजन करण्यात आलं आहे. नांदेड विभागाअंतर्गत येणाऱ्या 5 जिल्ह्यातील 30 साखर कारखान्यांमध्ये यंदा मागच्या वर्षीच्या तुलनेत 40% जास्त म्हणजे 1 कोटी 16 लाख टन ऊसाचं गाळप झालं आहे. साखरेचं उत्पादनही 1 कोटी 23 लाख क्विंटलवर पोहोचलं आहे. हे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत 41% जास्त असल्याची माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयातून देण्यात आली. महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाकडून नियंत्रित शेती या घटकासाठी सोलापूर जिल्ह्याला
5,67,98,396 रुपयांचा निधी मिळाला आहे. जिल्ह्यातल्या 129 शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. शेड नेट हाऊसची उभारणी केलेल्या 95 शेतकऱ्यांचा त्यात समावेश आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने 2014-2015 या आर्थिक वर्षासाठी नियंत्रित शेती या घटकाअंतर्गत 6,39,00,000 रुपयांचा सुधारित वार्षिक कृती आराखडा देण्यात आला होता. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नियंत्रित शेती या घटकासाठी 129 लाभार्थ्यांची माहिती ऑनलाईन भरली होती. त्या शेतकऱ्यांसाठी 5,67,00,000 रुपयांचे अनुदान संबंधित मंजूर करण्यात आलं आहे. आठवड्याभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर ते जमा केलं जाईल. भुईमुगाच्या आऱ्या जमिनीत जाण्यास सुरुवात झाल्यावर अंतर्मशागत करू नये. तसेच उन्हाळी भुईमुगास आऱ्या सुटत असताना पिकावरून मोकळा ड्रम फिरवावा. त्यामुळे आऱ्या जमिनीत घुसण्यास मदत होईल. फुले येण्यास सुरुवात होताना हेक्टरी 125 किलो जिप्सम जमिनीत मिसळून द्यावा. त्यामुळे शेंगा चांगल्या पोसल्या जातात. आता बघूयात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे. लिंबू कमाल 5,500 रुपये, किमान 300 रुपये. काकडी कमाल 1,250 रुपये, किमान 100 रुपये. भेंडी कमाल 1,600 रुपये, किमान 650 रुपये. कारले कमाल 3,600 रुपये, किमान 2,300 रुपये. बटाटा कमाल 1,150 रुपये, किमान 600 रुपये. कोबी कमाल 500 रुपये, किमान 250 रुपये. हिरवी मिरची कमाल 2,500 रुपये, किमान 1,500 रुपये. वांगी कमाल 2,100 रुपये, किमान 300 रुपये. आणि फ्लॉवर कमाल 1,800 रुपये आणि किमान 320 रुपये प्रति क्विंटल असे आहे. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. राज्यात हवामान कोरडे राहील. राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे. मुंबई कमाल 34 अंश सेल्सिअस, किमान 25 अंश सेल्सिअस. पुणे कमाल 35 अंश सेल्सिअस, किमान 24 अंश सेल्सिअस. नागपूर कमाल 43 अंश सेल्सिअस, किमान 27 अंश सेल्सिअस. नाशिक कमाल 40 अंश सेल्सिअस, किमान 24 अंश सेल्सिअस. औरंगाबाद कमाल 40 अंश सेल्सिअस, किमान 28 अंश सेल्सिअस. कोल्हापूर कमाल 35 अंश सेल्सिअस, किमान 21 अंश सेल्सिअस. सांगली कमाल 39 अंश सेल्सिअस, किमान 24 अंश सेल्सिअस. सातारा कमाल 37 अंश सेल्सिअस, किमान 22 अंश सेल्सिअस. आणि सोलापूर कमाल 40 अंश सेल्सिअस आणि किमान 28 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये
हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. देशाचा आर्थिक विकास हा बहुतांश करून शेतीवर अवलंबून आहे. कृषी क्षेत्रात भाजीपाला, तृणधान्य, गळीत धान्य याचबरोबर फळ पिकांना सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. संत्री, मोसंबी या फळ पिकांमध्ये द्राक्ष या पिकाला भारताबरोबरच परदेशातही खूप मागणी आहे. निर्यातीच्या क्षेत्रात अग्रेसर असलेलं पीक म्हणून द्राक्ष हे पीक ओळखलं जातं. द्राक्षाचं पीक घेणारे आपले शेतकरी बंधू लाखोंचा खर्च या पिकासाठी करत असतात. ह्या पिकाची वाढती मागणी लक्षात घेऊन हे पीक अधिकाधिक निर्यातक्षम कसं करता येईल यासाठी आपले शेतकरी बंधू नेहमीच प्रयत्नशील असतात. पण जागतिकीकरणामुळे हवामानामध्ये खूप बदल होत आहेत. शेतात उभ्या असलेल्या आपल्या द्राक्ष पिकावर कधीही अवकाळी पाऊस किंवा गारांचा वर्षाव होतो आणि पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. लाखोंनी केलेला खर्च क्षणार्धात मातीमोल होऊन जातो. अशा वेळी हतबल झालेला आपला शेतकरी निसर्गाच्या ह्या विनाशी रूपाकडे बघत राहतो. पण शेतकरी बंधूंनो, जर शेती या व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल तर निसर्गाच्या ह्या विनाशी रूपाशी 2 हात करता आलंच पाहिजेत. आपल्या पिकांचं संरक्षण हे आपणच करायला हवं, तरच आपल्या कष्टाचं चीज होईल. याचं उत्तम उदाहरण म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील मुक्काम पोस्ट हंडेवाडी या गावातील द्राक्षधारक शेतकरी श्री सुनील घुमरे यांनी आपल्या द्राक्ष पिकाचं संरक्षण करण्यासाठी एक वेगळाच प्रयोग केलाय. द्राक्ष ह्या पिकाला चकचकीत पत्रावळी पेपरचं वेष्टन त्यांनी बांधलं. संपूर्ण बागेत त्यांनी पत्रावळीच्या कागदाचा उपयोग केला आणि घडांचं संरक्षण कवच तयार केलं. हा प्रयोग त्यांना कसा सुचला याविषयी ते सांगतात. मी द्राक्षबाग उत्पादक व डाळिंब उत्पादक शेतकरी आहे. साधारण आम्ही 10 ते 15 वर्षापासून द्राक्षाची, डाळिंबाची, ऊसाची शेती करतो. सुरुवातीला निसर्ग साथ देत होता. धोपटमानाने अशी पिकं घेतली जात होती, येत होती. कीटकनाशकांचा खर्च कमी होता, रासायनिक खतं स्वस्त होती. दिवसेंदिवस महागाई वाढली आणि त्यापेक्षा जास्त निसर्गाची अवकृपा वाढली. अवकाळी पाऊस आणि गारा आता जसं काही आपल्या पाचीलाच पुजले आहेत, कधी येऊ शकता. ते निसर्गामध्ये काय बदल झाला इतपत आम्हाला ज्ञान नाही, पण कधीही अवकाळी पाऊस येतो आणि गारा होतात आणि पीक तयार असतं आणि मग काही क्षणात आपलं पीक आपल्या डोळ्यासमोर मातीमोल होऊन जातं. मी असंच एकदा बागेमध्ये बसलो होतो, मोबाईल उघडला. त्या मोबाईलवर मला अपडेट्स मिळाले की 2-4 दिवसामध्ये पाऊस येईल आणि गारा पण पडण्याची शक्यता आहे. पीक तर तयार झालं होतं. म्हटलं आता काय करायचं. सहज असं बसले होतो मी, एकदम चिंताग्रस्त झालं. भाऊ आता एवढे कष्ट करून हे पीक कमवलं, पाऊस आला, याला क्रॅकिंग जाईल, सगळे द्राक्ष खराब होतील, काय करावं. तर एक पोह्याची डिश होती, ती डिश बघितली मी आणि सहज माझी नजर द्राक्षावर गेली. मी ती डिश अशी लावून बघितली त्या घडाला आणि म्हटलं याच्यापासून काय बचाव होईल का. पण ती कोटिंग नव्हती आणि छोटी होती. मग मी एक पत्रावळी घेतली, ॲल्युमिनियम कोटिंगची, जी लग्नात वगैरे आपण जेवण करतो तिच्यावर. ती सेंटरला अशी कट केली आणि ती घडाला अशी लावून बघितली मी आणि 2 पिना मारल्या तिला. मग अजून थोड्या 2-4 पत्रावळ्या आणल्या, एक झाडाला लावून पाहिल्या. त्याच्यावर असं पाणी शिंपडून पाहिलं जोरात, असे बारीक खडे मारून पाहिले. त्याला खडे याच्यासाठी मारून पाहिले का बुवा गारा जर पडल्या तर काय परिस्थिती होईल. पाणी मी अशासाठी शिंपडून पाहिलं का बुवा पाणी त्या कागदातून घडापर्यंत पोचतं का. हो, पाणी साईडने वगळून गेलं आणि गारा पण स्पिन झाल्या. मग मला वाटलं का हां, याच्यापासून आपल्या बागेचा गारा, पाऊस आणि पाखरं
कारण त्याला रिफ्लेक्शन येतं कागदाला, पाखरांच्या डोळ्यांना त्रास होतो, त्याच्यामुळे पाखरू येऊ शकत नाही बागेत. आणि समजा आलंय तरी ती अशी टोपी आहे, ते बसणार कुठं, ते द्राक्ष खाणार कुठं, ते पॉसिबल नाही पाखरासाठी. मग मी म्हटलं आता ह्या पत्रवाळ्या आणून आपण आपल्या बागेचं संरक्षण करू, कारण महागडे डोम जर उभारला तर त्याला 7-8 लाख रुपये खर्च आहे. तो काय मला परवडेबल नव्हता. कोणताही प्रयोग करायला आपले शेतकरी बंधू हे घाबरतात. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पैशांची येणारी अडचण. पण सुनील घुमरे यांनी खिशाला परवडेल अशा पद्धतीचं संरक्षण आपल्या पिकाला करून दिलं आहे. मग मी एक पत्रवाळीवाल्याकडे गेलो, त्याला विचारलं, म्हटलं मला एवढ्या पत्रवाळ्या पाहिजे. ते म्हटले भाऊ तू पत्रवाळी नका घेऊ, तुम्ही पत्रवाळीसाठी जो कागद लागतो तो तुम्ही आणा. मग त्यांनी मला एक कंपनीचा ॲड्रेस दिला, त्या कंपनीत गेलो मी. तिथून 14 बाय 14 इंचाचा कागद तयार करून आणला. साधारण त्या कागदाची किंमत 45 रुपये किलो आहे. 1 किलोमध्ये 80 न घेता 55 पैशापर्यंत एक कागदाची किंमत जाते. आणि मजुरी आणि स्टेशनरी खर्च देऊन एक बंच किंवा एक घड सुरक्षित करण्यासाठी 75 पैसे खर्च येतो. हा खर्च मी तुम्हाला एकरी सांगू शकत नाही, कारण प्रत्येकाच्या बागेत असणाऱ्या घडांची संख्या ही वेगळी आहे. कोणाच्या बागेत जर समजा 10 घडे तर त्याला प्रति झाड 7.5 रुपये खर्च येईल. जास्त असेल तर पर बंच 75 पैसे याप्रमाणे तो पुढे मागे होऊ शकतो. पण 75-80 जास्तीत जास्त, याच्या पुढे काय तो खर्च जाणार नाही. शेतकरी बंधूंनो, आजकाल हवामानाचे अंदाज आपल्याला लवकर मिळतात. अनेक सुविधा, अनेक माध्यमं यासाठी कार्यरत आहेत. मग हवामानाचा अंदाज घेऊन जर पुढे येणाऱ्या अवकाळी संकटापासून पिकांना वाचवायचं असेल तर श्री सुनील घुमरे यांच्यासारखा प्रयोग आपण करून पिकांना नक्कीच संरक्षण देऊ शकतो. समजा तुमचे निर्यातक्षम द्राक्षे किंवा ब्लॅक व्हरायटी जे कॉस्टली द्राक्षे, आज एक घड अर्धा किलोचं जर म्हटला तर 25-30 रुपयाचा एक घड असतो. आणि तो जर तुम्हाला पावसाचे अपडेट्स मिळाले का अचानक पाऊस होणार आहे आणि तुमच्या हातात काही पर्यायच नाही, तर मग अशा वेळेस तुम्ही जर हा कागद जर वापरला तर तुमचं पीक हे वाचू शकतं. निसर्गाच्या अपडेट्सवरून तुम्ही 1-2 दिवसात, 1 एकराला 2 दिवसात सुद्धा हा 25-30 माणसं मिळून कागद लावू शकता. तर हा कागद वापरल्यामुळे जसं माझं 3 एकरामध्ये 10 ते 12 लाख रुपयाचं नुकसान टळलं, तसं तुमचं 1 एकर असो 2 एकर असो, जर अचानक पावसाचे अपडेट्स जर आले तर हा कागद तुम्ही जरूर वापरा, जेणेकरून हातातोंडाशी आलेला घास मातीमोल होणार नाही. सुनील घुमरे हे द्राक्षाबरोबरच ऊस, डाळिंब ही पिकं सुद्धा घेतात. डाळिंब बागेचं सुद्धा त्यांनी अशा प्रकारे आच्छादन लावून पिकाला संरक्षण दिलं आहे. हा कागद तुम्ही डाळिंबाला सुद्धा वापरू शकता. डाळिंबाला जेव्हा प्रखर उष्णतेचे असे चट्टे पडतील, सनबर्निंग येईल किंवा पाखरं त्याला टोचा मारतील किंवा समप्रमाणात उन्हामुळे जर कलर येत नसेल, एक बाजू करपल्या जात असेल, तर हा कागद लावल्यानंतर तुम्हाला निश्चित फायदा होईल. पाऊस जर आला तरी पावसाने डाळिंबाला ह्या कागदामुळे काय होणार नाही. बारीक साईजच्या अशा गारा पडल्या 5-10 मिनटं तरी पण ह्या कागदावरून त्या स्पिन होऊन खाली पडतील आणि तुमच्या डाळिंबाला असे चट्टे पडणार नाही किंवा त्याच्यावर स्क्रॅचेस येणार नाही आणि त्याची क्वालिटी ही चांगली राहील. शेती करता करता प्रत्येकाने असे वेगवेगळे प्रयोग करावेत आणि इतरांचे प्रयोग सुद्धा करून बघावेत, जेणेकरून शेती व्यवसायात सक्षमपणे उभं राहता येईल आणि शासनाने सुद्धा अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल असं काहीतरी करावं, असं सुनील घुमरे यांना वाटतं. इतर पिकांचा तर आपण गारा किंवा पावसापासून बचाव करू शकत नाही, जे उघडे पिकं आहे, पण फळबागांचा आपण काही जर असे प्रयोग केले तर निश्चित त्याचा बचाव करू शकतो. जसा हा कागद मी वापरला, याच्यापासून जसं नुकसान वाचलं, तसे आपण शेतकरी बांधवांनी सर्वांनी एकत्र करून अजून ह्या कागदामध्ये थोड्या त्रुटी पण आहेत, तो आता मी वापरला, अजून संशोधन केलं पाहिजे, नवीन प्रकारचा अजून कागद तयार केला पाहिजे. या कागदामध्ये जसं 3-4 पाऊस हा घेतो, त्याच्यानंतर अजून माहीत नाही का 3-4 पाऊस झाले आणि थोड्या गारा झाल्या, पण अजून बरं 2-3 पाऊस झाले तर टिकतो का नाही टिकतो, किंवा मग आपण सरकारशी चर्चा करून किंवा त्यांच्या शासनाच्या जे शास्त्रज्ञ असतील शेती विभागाचे, त्यांचं सहकार्य घेऊन
का बुवा या कागदात तुम्ही आम्हाला संशोधन करून अजून काही कमी खर्चात असा पर्याय तयार होऊ शकतो का, असा विचार करून त्या मार्गाचा आपण सर्वांनी अवलंब केला पाहिजे. तसंच काय होतं, नेहमी खेळाडूंना खूप प्रोत्साहन मिळतं, ॲक्टर लोकांना खूप प्रोत्साहन मिळतं, कुणी काही केलं त्यांना बक्षीसं मिळतं. पण शेतीमध्ये जर असे काही प्रयोग झाले, मी करू कुणीही करू, त्या प्रयोगांनासुद्धा प्रोत्साहन मिळालं पाहिजे आणि त्यांनासुद्धा काही असं प्रोत्साहन मिळालं तर अजून शेतकरी उमेदीने काम करतील, जोमाने काम करतील. एकाचा फायदा दुसऱ्याला, दुसऱ्याचा फायदा तिसरा. शेवटी शेती हा आपल्या देशाचा बेस आहे. शेती हा आपल्या देशाचा बेस आहे. शेतकरी जगला तरच जग जगतं. त्याच्यामुळे हा आपला शेतकरी वर्ग जगला पाहिजे. नवीन नवीन संशोधनाची त्यांनी कास धरली पाहिजे आणि शासनाने सुद्धा फक्त अनुदान, मदत याच्या व्यतिरिक्त जे संशोधन आहे त्याच्यावर मदत करावी शेतकऱ्यांना, अशी मी शासनाकडून अपेक्षा करतो. शेती करताना फक्त पिकाच्या वाढीचा विचार न करता संरक्षणाचा विचार करणं किती महत्त्वाचं आहे हे आपण सगळेच जण जाणतो. तेव्हा पीक संरक्षण आपल्याला परवडेल अशा स्वरूपात सुद्धा आपण करू शकतो. हे सुनील घुमरे यांच्या उदाहरणावरून आपल्या लक्षात आलंच असेल. जेव्हा जेव्हा पाऊस होतो किंवा गारा होतात, नुकसान भरपूर होऊन जातं आणि बागेला खर्च येतो लाखोंमध्ये. आणि तुम्हाला नुकसान भरपाई शासनाकडून किती मिळेल? 10,000 मिळेल जास्तीत जास्त. हेक्टरी 25,000 रुपये मिळते. 10,000 रुपये या शेतीचं, द्राक्ष बागेचं काहीच होत नाही. खर्च लाखोमध्ये झालेला असतो. आणि मग ती मदत मिळते म्हणून आपण गाफील नाही राहायला पाहिजे का बाबा मदत मिळेल आणि मग येईल. दुसरे पिकं ठीक आहे, कांदे, वांगे, बटाटे ठीक आहे, पण द्राक्षामध्ये 10 आणि 5,000ने काही नाही होत. त्याच्यामुळे आपण प्रिकॉशनसुद्धा घ्यायला पाहिजे. जशी मी प्रिकॉशन घेतली, हा कागद घेतला, याच्यातून बचाव केला. या अशा प्रोग्राममध्ये शेतकऱ्यांनी स्वतःच्या पायावरसुद्धा शासनावर अवलंबून न राहता सुरुवातीला आपण धमक दाखवून द्यायची आपली आणि आपल्या या अशा प्रयोगांना शासनाकडून अनुदान मिळवायचं. नंतर नुकसान होऊन काहीतरी मिळवण्यापेक्षा नुकसान न होऊ देणं हे आपलं कर्तव्य आहे. पीक संरक्षणाने पिकाचं उत्पादन वाढेल आणि स्वतःच्या आर्थिक स्तराचा आलेख तर उंचावेलच. याशिवाय कृषी प्रधान असलेल्या आपल्या ह्या देशाचा आर्थिक स्तर उंचावण्यातही हातभार लागेल. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल ID असे आहे ddkpunekrshi@hotmail.com आणि ddkpunekrshi@rediffmail.com.